एक भयानक रात्र. रात्रीचे 2 वाजता नलीन खूप चिंतित होत आपल्या टेरेसवर फिरत होता. नलीन आपल्या मित्रा चंकीला फोन लावतो, पण चंकी फोन उचलत नाही. तो 1-2दा प्रयत्न करतो, पण तरीही त्याच्या कॉलचं काहीच उत्तर मिळत नाही. नलीन एकटाच छतावर रात्री 2 वाजता फिरत बसतो. तेव्हाच त्याचा मित्र चंकीचा फोन येतो. हा नलीन, बोल, काय झालं? रात्री 2 वाजता कसा काय फोन केलास? यार, मला झोपच येत नाही. असं कर, दारू, चाकणं आणि बंटीला घेऊन ये, थोडा पार्टी बिर्टी करूया. काय यार, तू पण रात्री 2 वाजता दारू चाकण्याचं बोलतोयस? झोपू दे ना. नलीन आता त्याला जिद्द करायला लागतो. चंकी त्याचा बेस्ट फ्रेंड होता, त्यामुळे तो बंटीला घेऊन नलीनच्या टेरेसवर येतो आणि नलीनला म्हणतो, एक तूच आहेस जो मला अर्ध्या रात्री असा त्रास देऊ शकतोस. घे, तू जे म्हणाला होतास ते सगळं घेऊन आलोय. तूच माझा खरा मित्र आहेस रे, जो रात्रीच्या 2 वाजता सगळं घेऊन आलायस. चल आता पार्टी करूया. यार, पार्टी तर करूया, पण रूम मध्ये, इथे टेरेसवर नको. मी असं ऐकलंय की रात्रीच्या वेळी इथे चेटकिणी फिरत असतात. अरे यार, चेटकिणी फिरत असल्या असत्या तर मी तुला कशाला बोलवलं असतं इकडे? तू एकदम फट्टू आहे. चल बस इकडे. अरे यार, रात्रीचे भूत पिशाच्च असतात, तुला समजत का नाहीये? तेव्हा नलीन बंटीच्या अंगावरती सुगंधित अत्तर टाकतो. अरे ही काय मस्करी आहे? रात्रीच्या वेळेला लोक अत्तर लावत नाहीत, आणि तू माझ्याच अंगावर टाकलंस ते. तुला माहितीये, चेटकिणींना अत्तराचा सुगंध खूप आवडतो. हे मित्रा, तो त्या गप्प बसतो का तुला त्या पिंपळाच्या झाडाला बांधू आता? ते तिघे छताच्या बाउंड्रीवर बसून दारू प्यायला लागतात. तेव्हा बंटीची नजर एका जुन्या पिंपळाच्या झाडावर पडते. अरे यार नलीन, तू हे पिंपळाचं झाड तोडून का टाकत नाहीस? नशेत तर असं वाटतं की याच्यावर कोणतरी झोके घेतंय. तेव्हा अचानक शहरातली लाईट निघून जाते आणि मौसम खराब व्हायला लागतो आणि जोरदार वारे वाहू लागतात. बंटी, चंकी आणि नलीन घराच्या भिंतीवरती घराच्या खाली पाय लटकवून बसले होते. तेवढ्यात कुत्र्यांचा एक झुंड त्यांच्याकडे पाहत इतक्या भयानक आवाजात भुंकतात की असं वाटावं की त्यांच्या तिघांच्या मध्ये कोणीतरी बसलेलं आहे. नलीन म्हणतो, अरे यार, या कुत्र्यांनी सगळा मूड खराब करून टाकला. आत्ता यांना पळवून लावतो, तुम्ही इथेच बसा. असं म्हणून नलीन घराच्या बाहेर एका दांड्याने कुत्र्यांना पळवून लावायला जातो. कुत्र्यांना पळवल्यानंतर नलीन वर छतावर पाहून त्यांना म्हणायला लागतो, बघितलं ना, पळवून लावलं, आता नाही कोण येणार आपल्यामध्ये. जसं तो हे म्हणतो तेव्हाच त्याची नजर त्या दोघांच्या मध्ये बसलेल्या एका चेटकिणीवर पडते, जिचे केस खूप लांब खाली असे लटकलेले आणि तिचे पाय हवेत असे लटकलेले दिसतात. जिला पाहून नलीनचा आवाजच बंद व्हायला लागतो. आणि मग बंटी म्हणतो, अरे तुझे डोळे असे उघडे काय पडलेत? तू तर असा बघतोयस की जसा आमच्यामध्ये कोणी आहे. नलीनचा आवाजच निघत नाहीये. तेव्हाच चेटकीण बंटीच्या शरीरावर लागलेलं अत्तराचा सुगंध घेऊ लागतो. नवीन ओरडतो, बंटी, तुमच्या दोघांच्या मध्ये कोणीतरी आहे, तुम्ही दोघं लगेच खाली उतरा. काय रे, चढली आहे का काय तुला? चल ये लवकर वरती. नाही चंकी, मी खरंच सांगतोय, तुमच्या दोघांच्या मध्ये कोणीतरी आहे. लवकर खाली उतर, नाहीतर काय. तेव्हाच चेटकीण बंटीच्या गळ्यावर आपल्या केसांचा फासा लावून त्याला पकडून घेते आणि त्याला छतावरून खाली लटकवू लागते. तेव्हा ती चेटकीण चंकीला सुद्धा दिसायला लागते. चंकी चेटकिणीच्या केसांना पकडतो. तेव्हा चेटकीण आपला चेहरा चंकीला दाखवते. तिच्या चेहऱ्यावर डागांचे मोठे मोठे निशाण असतात आणि तिचा अर्धा चेहरा पूर्ण जळलेला असतो. त्या चेटकिणीचे डोळेच नसतात आणि जिला पाहून चंकी बेशुद्धच होऊन जातो आणि तिथेच खाली पडतो. रात्रीच्या त्या भयान शांततेत चेटकीण बंटीला छताने लटकवलेलं होतं आणि कुत्रे खाली बसून रडत होते. नलीन लगेच पळत पळत वरती जातो. तशीच चेटकीण बंटीला सरळ पिंपळाच्या झाडावर घेऊन जाते. बंटीचे डोळेच काढून टाकते आणि त्यामुळे बंटीची त्याच ठिकाणी मृत्यू होऊन जातो. आणि हे दृश्य पाहून
नळीनचे डोळे उघडे पडतात आणि तो तसंच बघत राहतो. त्याला कळत नव्हतं की शेवटी होतंय काय. नलीन चंकीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत राहतो. उठ चंकी, अरे त्या चेटकिणीने बंटीला मारून टाकलंय. उठ माझ्या मित्रा, लवकर उठ. चंकी भीतीच्यामुळे एवढ्या गाढ बेशुद्धीत असतो जणू काही त्याचं प्रेतच तिथे पडलंय. तेवढ्यात चेटकीण मागून येऊन नलीनच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याच वेळी आकाशात जोरदार वीज कडकडायला लागते. जसा नलीन मागे वळून बघतो तसे त्याचे डोळे पांढरे पडायला लागतात. ती चेटकीण एवढी भयानक असते जणू काही खूप वर्षांची जळलेलं एखादं प्रेत असावं. भिन्न डोळ्यांची ती चेटकीण नलीनकडे बघून म्हणायला लागते, नलीन, नलीन, नलीन. मला सोडा, मला सोडा, मला सोडा. माझ्या गळ्यामध्ये हे सिद्ध लॉकेट आहे. हे बघा, हे बघा. नलीन, तू आज भटकणाऱ्या आत्म्याला तुझ्या जवळ बोलवलं आहे, तर तुला कसं सोडून देऊ? नलीन पळण्याचा प्रयत्न करायला लागतो. तशाच ती चेटकीण चंकीच्या छातीवर बसते आणि म्हणायला लागते, नलीन, नलीन, पळू नकोस. तू अमावस्याच्या काळ्या भयानक रात्री तुझ्या मित्राच्या अंगावर अत्तर लावून मला इकडे आकर्षित केलंय. आता ही आत्मा तुम्हाला दोघांना सोबत वर घेऊन जाईल. नलीन चेटकिणीचं बोलणं ऐकून हैराण झाला आणि तिची माफी मागायला लागला. पण चेटकीण चंकीच्या छातीवर बसून त्याच्या गळ्यावर आपली जीभ लावून म्हणायला लागते, याचं रक्त तुझ्या त्या मित्राच्या रक्तापेक्षा जास्त गरम आहे. आजची अमावसची ही रात्र तुझ्या या मित्राचा बळी मी घेऊनच राहीन. हे म्हणून चेटकीण चंकीच्या गळ्यातून सारं रक्त पिऊन टाकते आणि चंकीचे डोळे सुद्धा काढून उलट्या पावलांनी छताहून होता होता त्याच पिंपळाच्या झाडाच्या आतमध्ये निघून जाते. आपल्या दोनही मित्रांची मृत्यू पाहून नलीन तिथेच बेशुद्ध होऊन पडून जातो. दुसऱ्या सकाळी ही सगळी गोष्ट पूर्ण कॉलनीमध्ये पसरते आणि सगळेच दंग झाले. चंकीची बॉडी रक्त निघून गेल्यामुळे संपूर्णपणे पांढरी फटक पडली होती. पोलिसांनी सर्व चौकशी केली पण त्या दोघांच्या मृत्यूचं कोणतंच कारण हाती लागलं नाही. नलीनला पोलिसांनी हॉस्पिटलला पोहोचवलं आणि तिकडे तो शुद्धीत आल्यानंतर त्याचा बयाना सुद्धा घेतला. नलीन, घाबरू नकोस. सांग की तो अपराधी कसा दिसत होता ज्याने तुझ्या दोनही मित्रांची एवढी निर्घृणपणे हत्या केली. सर, तो कोणी मनुष्य नाही सर. मला भीती वाटते साहेब. घाबरू नकोस, आम्हाला सांग कोण आहे तो. तेव्हाच बंटीची नजर पोलिसांच्या मागे उभी असलेल्या त्या चिटकिणीवर पडते जी पोलीसवाल्याला जीभ लावून व्यवस्थित चाटत असते. सर सर ती तुमच्या मागे उभी आहे सर. ती एक आत्मा आहे, पिशाचनी आहे सर. सर सर बाजूला व्हा सर. सर सर तिने असंच माझ्या मित्रांना मारण्याच्या आधी त्यावेळेला केलं होतं सर. ती एकदा चाटल्यानंतर त्या माणसाचं मरणं पक्क आहे सर. तो पोलीसवाला जसं मागे वळून बघतो तिथे तर कोणीच नसतं. नलीन, आम्हाला असं वाटतं की या घटनेमुळे तुझ्या मनावर परिणाम झालाय. तू आराम कर. सकाळी येऊन आपण त्या आरोपीचं स्केच बनवूया, ठीक आहे? हे म्हणून पोलीसवाला निघून जातो. नलीनला काहीच कळत नाही की शेवटी हे स्वप्न आहे की हकीकत, की खरंच त्याचे दोनही मित्र मारले गेलेत. याच विचारामध्ये असताना नलीनचे डोळे लागतात आणि हॉस्पिटलचा सगळा स्टाफ घरी निघून जातो. हॉस्पिटलमध्ये घड्याळाच्या काट्याशिवाय कसलाच आवाज येत नव्हता. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. तेव्हाच नलीनला अत्तराचा सुगंध आला आणि पैंजणांचा आवाज जसा त्याच्या कानात पडला तसेच त्याचे डोळे उघडले. त्याने असं पाहिलं की तो हॉस्पिटलच्या रूममध्ये नसून मुर्दा घरांच्या प्रेतांच्या मधोमध त्याचा बेड पडलाय. तो घाबरून इकडे तिकडे पाहायला लागतो. त्याच्या चारही बाजूंना प्रेतच प्रेत आहेत.
तेव्हाच रूम मधली लाईट ऑन ऑफ व्हायला लागते आणि एका बॉडीच्या कफनचा कपडा उडायला लागतो. नलीन जसं ती बॉडी पाहतो तसाच एकदम हैराण व्हायला लागतो. ती बॉडी त्याच चेटकिणीची होती जी नलीनच्या जीवावर उठली होती. नलीन उठून बेडवर बसतो तसं ते प्रेत सुद्धा उठून बसतं. नलीन घाबरून थरथर कापायला लागतो आणि ते प्रेत नलीनला म्हणतं, घाबरू नको, तुला आज नाही मारणार. पुढच्या अमावस्येच्या रात्री तुला मी मारून इकडून कायमची निघून जाईन. आता तुला मारणं हीच माझी शेवटची इच्छा आहे. पण पण तू मला मारण्याचा का प्रयत्न करतेस? मी तुझं काय बिघडवलंय? ती चेटकीण नलीनच्या जवळ येऊन पुन्हा आपल्या त्या भयानक रूपात येते, जिचा चेहरा अर्धा सडलेला आहे, डोळे फुटलेले आहेत, चेहऱ्यावर नखांचे ओरखडे आहेत. ती नलीनची मान पकडते आणि म्हणते, तुला तोपर्यंत मी मारणार नाही जोपर्यंत तुझ्या लक्षात येत नाही की तुझा गुन्हा काय आहे. हे म्हणून ती नलीनच्या चेहऱ्यावर आपल्या नखांचे ओरखडे मारायला लागते, ज्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून रक्त वाहायला लागतं. नलीन घाबरून पळायला लागतो आणि हॉस्पिटलच्या आपल्या रूममध्ये जाऊन आपल्या चेहऱ्याला आरशामध्ये पाहतो तर त्याच्या कपाळावर पूजा असं लिहिलेलं असतं. हे बघितल्यानंतर तो विचार करायला लागतो की शेवटी या पूजाशी त्याचा काय संबंध आहे. तो रात्रभर या चिंतेमध्ये झोपूच शकला नाही आणि सकाळी पोलीस आले. पोलिसांनी सुद्धा पूजाच्या बद्दल नलीनला विचारलं, पण नलीन रडता रडता काहीच सांगू शकला नाही आणि पोलीस सुद्धा या विचित्र केसला सोडवू शकत नव्हते. नलीन आपल्या घरी येतो आणि या पूजा शब्दाच्या बाबत विचार करायला लागतो. काही दिवस गेल्यानंतर एकदा रात्री नलीन पुन्हा एकदा आपल्या मित्रांच्या आठवणीत टेरेसवरती उभा होता. तेव्हा त्याची नजर पिंपळाच्या त्या झाडावर पडते जिथे बंटीचं प्रेत लटकलेलं पाहून तो हैराण होऊन जातो आणि पळत पळत त्याच्या जवळ जातो आणि त्या प्रेताशी घट्ट मिठी मारून रडायला लागतो. तेव्हाच ते प्रेत बोलायला लागतं, नलीन, नलीन, जर त्या दिवशी तू नशेमध्ये पूजाला नाही मारलं असतंस तर आज आम्ही दोघं नाही मेलो असतो. आठव तुझ्या फ्लॅटच्या समोर एक मुलगी आली होती आणि तू दारूच्या नशेत घरी जात होतास आणि तू पायऱ्यांवर जेव्हा त्या मुलीला धडकलास तेव्हा तिने तुझ्या कानफाडात मारलं आणि सगळ्या कॉलनीच्या समोर तुझी इज्जत गेली होती. म्हणून ही पूजा तीच पोरगी आहे जिला तू तुझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या पिंपळाच्या झाडाला बांधून मारून टाकलं होतंस. नलीनला या नशेतल्या गोष्टीबद्दलची आठवण होते आणि तो रडून म्हणायला लागतो, हा, माझी चूक झाली होती, मी खूप मोठी चूक केली होती. तेव्हा अचानक दोन हात त्या पिंपळाच्या झाडापासून निघून बाहेर येतात आणि ते नलीनचा गळा पकडतात आणि एक भयानक आवाज होतो, तू विसरलास की आज अमावस्या आहे आणि तुला तुझ्या 3 चुका पण लक्षात आल्या, ज्या चुका माफीच्या लायक नाही आहे. हे म्हणून नलीनची मान त्याच्या शरीरापासून वेगळी करते आणि त्या झाडाजवळ त्याचं प्रेत घेऊन जाते. त्या दिवसापासून पोलिसांना आजपर्यंत कळलं नाही की शेवटी त्या तिघांना मारणारं कोण होतं. कोणी आरोपी होतं की होतं कोणी शापित चेटकीण. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.